आणि सध्या न्यायालयामध्ये कामकाजाला सुरुवात झाल्याचं समजतंय। अपडेट जाणून घेऊयात। कृष्णा केंडे आपल्यासोबत आहे। कृष्णा, कृष्णा, सध्या वाल्मिक कराडला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं आहे। कोर्टाचं कामकाज सुरू झाल्याचं समजतंय। काय नेमके अपडेट मिळत आहेत कोर्टातून? कृष्णाचा जो संपर्क आहे तो तुटलेला आहे। आपण पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया। केज कोर्टात सध्या वाल्मिक कराड प्रकरणी सुनावणी सुरू आहे। वाल्मिक कराडची केज येथे शासकीय रुग्णालयामध्ये तपासणी करण्यात आलेली होती। त्यानंतर त्याची जी अटकेची जी प्रोसिजर आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे स्थानिक पोलीस स्थानकामध्ये आणि त्यानंतर त्याला केज न्यायालयामध्ये सध्या दाखल करण्यात आलेला आहे। केज न्यायालयाच्या बाहेर पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि न्यायाधीश काही वेळापूर्वीच कोर्टात दाखल झालेले होते। वाल्मिक कराडचे वकील देखील दाखल झालेले आहेत। सरकारी वकील कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत। सीआयडीचे जे एसपी आहेत सचिन पाटील हे देखील कोर्टामध्ये पोहोचलेले आहेत आणि आता या सगळ्याबाबत कोर्टामध्ये काय नेमका युक्तिवाद केला जातो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वाल्मिक कराड या नावाभोवती बीडचं जे संपूर्ण राजकारण आहे ते फिरत होतं। अनेक प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याचं नाव आलेलं होतं आणि खंडणी प्रकरणी सध्या त्याच्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे, त्याच्यावर जे आरोप करण्यात आलेले आहेत, या सगळ्या प्रकरणी त्यानं स्वतःहून पुण्यामध्ये येऊन आज खंडणी प्रकरणी सीआयडी समोर शरणागती पत्करलेली होती आणि त्यानंतर त्याला बीडच्या केजमध्ये आणण्यात आलेलं आहे। काही वेळापूर्वीच त्याची शासकीय रुग्णालयामध्ये तपासणी करण्यात आलेली होती। हा संपूर्ण प्रोसिजरचा भाग असतो आणि त्यानंतर त्याला आता कोर्टामध्ये हजर करण्यात आलंय। आपल्यासोबत पुन्हा एकदा कृष्णा आहे। कृष्णा, कोर्टात कामकाजाला सुरुवात झाल्याचं समजतंय। या सगळ्याबाबत काय नेमका युक्तिवाद केला जाऊ शकतो असं तुला वाटतं? आता आपण पाहतो आहोत की हे कोर्ट आहे आणि कोर्टामध्ये युक्तिवादाला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। खरं तर सीआयडी कडून आतापर्यंतच्या कुठल्या गुन्हे आहेत आणि त्यामध्ये वाल्मिक कराड यांना याबाबत विचारलं जाईल सुरुवातीला की आपल्याला काही त्रास या ठिकाणी सीआयडी कडून झालेला आहे का, या सगळ्याबद्दल आपली पोलिसांच्या विरोधात काही तक्रार आहे का असं विचारलं जाईल। त्यावरती हे विचारलं देखील गेलं असल्याची माहिती आहे। कराड यांनी नाही असं या ठिकाणी म्हटले। शिंदे हे सरकारी वकील म्हणून या ठिकाणी कामकाज पाहत आहेत। 2 कोटी रुपयाची खंडणी मागितली म्हणून तक्रार दाखल असल्याचं त्यांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे। या अनुषंगानं हत्या आणि अॅट्रॉसिटीचे गुन्हे देखील दाखल आहेत म्हणून तपास करण्यासाठी कस्टडी हवी आहे, अशा प्रकारचं शिंदे नावाचे वकील या ठिकाणी कोर्टासमोर आपली बाजू या ठिकाणी मांडत असल्याचं आपल्याला समोर येत आहे आणि एकंदरीतच सरकारी वकील हे या सगळ्या अनुषंगानं सीआयडीच्या वतीनं बाजू मांडत आहेत आणि सीआयडी कडून जास्तीत जास्त पोलीस कोठडी या ठिकाणी मागितली जाईल आणि त्यानंतर या प्रकरणामध्ये आता काय नेमकी कस्टडी किती दिवसाची मिळते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सध्या कोर्टामध्ये कामकाज सुरू आहे आणि या सगळ्या संदर्भात आणखीन एक अपडेट अशी येते की 15 दिवसाचा PCR या ठिकाणी सीआयडी कडून मागण्यात आलेला आहे। तशा प्रकारची बाजू मांडण्यात आलेली आहे आणि यावर आता कोर्ट नेमकी किती दिवसाचं PCR या ठिकाणी देते। मात्र आताची ही नवी अपडेट आहे की 15 दिवसांचा PCR या ठिकाणी मागण्यात आलेला आहे सीआयडीच्या वतीनं आणि कोर्टामध्ये आताची जी अपडेट आहे, शिंदे यांच्या वतीनं जास्तीत जास्त जे सरकारी वकील आहेत त्यांच्या वतीनं जास्तीत जास्त कस्टडीची मागणी करण्यात येते, कारण की सुरुवातीला कुठलीही कस्टडी असेल ते 15 दिवसाची या ठिकाणी मागितली जाते आणि त्याची जी कारणं दिलेली आहेत ती अशी आहेत की अॅट्रॉसिटीचा आहे, त्याचबरोबर हा जो खंडणीचा गुन्हा आहे त्याच अनुषंगानं पुढे या सगळ्या प्रकरणामध्ये हत्या देखील सरपंचाची झालेली होती आणि तिन्ही प्रकरणं एकमेकांशी संलग्नित आहेत आणि त्याचा तपास करायचा आहे। याशिवाय यांचा वाल्मिक कराड हे जरी सध्या खंडणी प्रकरणातील आरोपी असले तरी या सगळ्या पुढच्या ज्या घटना आहेत
त्याच्याशी त्यांचा काही संबंध आहे का हे देखील तपासलं जाईल. त्याचबरोबर इतक्या दिवस ते नेमके फरार का होते, काय अशी कारणं आहेत की खंडणीच्या गुन्ह्यामध्ये फरार व्हावं, हे देखील विचारलं जाईल. मात्र सध्याची अपडेट अशी आहे की 15 दिवसाची CID कस्टडी या ठिकाणी CIDच्या वतीनं नक्कीच. मागण्यात त्यामुळे आलेली वाल्मिक आहे. कराडच्या 15 दिवसांची सध्या कोठडीची मागणी पोलिसांकडून कोर्टामध्ये करण्यात आल्याचं समजतंय. कृष्णा, तू राहत